नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण हे बघा, ह्या पिकलेल्या ज्या केळी आहेत, तर माझ्याकडे ह्यात खूप पिकलेल्या केळी आहेत आणि त्या राहून गेल्या होत्या आणि पिकलेल्या आहेत. त्याच्यानंतर इथे ओवा आणि आपण इथे तीळ घेतलेली आहे. ओवा, तीळ, 2 केळी. तर इथे अर्धी वाटी आपण रवा घेतलेला आहे आणि ही 1 वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. तर गव्हाचं पीठ आपल्याला कमी जास्त प्रमाणात लागू शकतो. तर इथे केळी, दोन्ही केळी खूप पिकलेल्या होत्या आणि त्या आपण इथे सोलून घेतलेल्या आहेत. ते सोलून घेतल्यानंतर त्याचा आपण असं आपलं जे पावभाजीचं मॅशर असतं त्याच्याने आपण इथे त्याला बारीक करून घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये आपण ओवा आणि जिरं टाकलेलं आहे. ओवा आणि तीळ टाकलेली आहे आणि रवा टाकला आहे. अर्धी वाटी रवा टाकलेला आहे. तर हे रवा तर आपण त्याच्यामध्ये आता तिखट मीठ टाकणार आहोत. तर आपल्याला चवीपुरतं तिखट मीठ टाकायचं आहे. या ठिकाणी आपण इथे तिखट, मीठ आणि हळद असं टाकून घेतलेलं आहे. आणि आपल्याला मी तुम्हाला 2 प्रकारे दाखवणार आहे. न तळलेले, तळायची गरज नाही आणि ज्याला कमी तेलाचं चालत असेल त्यांनी कमी तेलाचं आणि एक तळलेले अशा 2 प्रकारे मी करून दाखवणार आहे. पूर्ण व्हिडिओ स्किप न करता पूर्ण व्हिडिओ बघा. केळीचे असे छान असे आपल्याला तुम्हाला याचे वाटलं तर तुम्हाला इथे आपण तव्यावर थालीपीठसुद्धा करू शकतात. पण इथे आता आपण गव्हाचं पीठ टाकलेलं आहे आणि गव्हाचं पीठ टाकून आपण इथे थोडंसं मोहन म्हणून तेल टाकलेलं आहे आणि तेल टाकल्यानंतर आपण इथे छान असं घट्टसर जे आपण केळी होती त्या केळीतच आपल्याला गोळा तयार करायचा आहे आणि त्याच्यामध्ये वरून पाणी वगैरे वापरायचं नाही आहे. कारण केळीलाच पाणी सुटत असतं आणि छान असा घट्टसर गोळा तयार होतो आणि गोड व तिखट अशा छान असे आपल्याला छान पुऱ्या तर नाही करायच्या आहे, गोल आकारात तर नाही करायच्या आहेत. आपण अशा त्रिकोणी आकारात करणार आहोत. तर हे बघा असा घट्टसर असा हा गोळा मळलेला आहे. तर आपल्याला थोडं पातळ वाटलं तर मी अजून आपल्याला पीठ टाकून घेतलेलं आहे. वाटीतलं थोडं पीठ टाकून घेतलेलं आहे आणि 5-1 मिनटं असं आपण त्याच्यात रवा टाकलेला असतो. रवा टाकल्यामुळे तो रवा मुरतो. त्याच्यामुळे 5-1 मिनटं असं आपण इथे झाकून ठेवणार आहोत. हे 5 मिनिटानंतर आपण ते काढणार आहोत. तर आपले 5 मिनिटं झालेले आहेत आणि आता आपलं हे पीठ मुरलं आहे. रवासुद्धा मुरला आहे. रवा का टाकला? कुरकुरीतपणा येण्यासाठी आपण इथे रवा टाकलेला आहे केळीच्या याच्यामध्ये आणि अशा पद्धतीने आपण बारीक तुम्हाला वाटलं तर तुम्ही शंकरपाळेसुद्धा बनवू शकतात. ते सुद्धा खूप छान येतात. शंकरपाळ्यांचा आकारसुद्धा देता येतो. पण आपण हे शंकरपाळ्यांचा आकार देणार नाही आहोत. दुसरं थोडे मोठे आकार त्रिकोणी आकार देणार आहोत. तर इथे परत मी एकदा ह्या परातीमध्ये गोळा परत असा मळून घेत आहे आणि आपण त्या 2 केळींचं आणि 1.5 वाटी गव्हाचं पीठ आणि अर्धी वाटी रवा टाकून आणि आपण हे एवढं तयार झाले आहे. 4 गोळे तयार झालेले आहेत. आता आपण इथे कोलपाट लाटणं घेतलेलं आहे आणि कोलपाट लाटण्याला वर आपण इथे एक छान अशी पोळी लाटून घेणार आहोत. थोडंसं पीठ लावून घेतलेलं आहे कारण खाली गोळा चिटकायला नको म्हणून आपण इथे थोडंसं पीठ टाकून घेतलेलं आहे. या ठिकाणी बघा अशा पद्धतीने थोडंसं कडक गोळा झालेला आहे आपला. हा कडकच पाहिजेल असतो आणि पातळसर आपण इथे आता आधी एक इथे पीठ लावून घेतलेलं आहे आणि छोटंसं आपण इथे जाडं करून घेणार आहोत आधी. बघा अशा पद्धतीने आपण इथे लाटून घेत आहोत. असं हे आपण इथे एक लाटून घेतलेलं आहे. थोडंसं मोठं लाटून घेतलेलं आहे. आता आपल्याला तिथे त्याला थोडंसं तेल आणि पीठ लावायचं आहे. या ठिकाणी मी तुम्हाला म्हटलीच की एक जाडा करून घ्यायचा आहे आपल्याला. असं तेल लावलेलं आहे. थोडंसं पीठ भुरभुरलेलं आहे आणि परत एकदा आपण इथे तेल लावून आणि पीठ टाकून आणि इथे परत एक असा जाडं तयार करून घेतलेलं आहे आणि आता आपल्याला इथे लाटून घ्यायचं आहे. तसं जाडं का केलं की छान असा कुरकुरीतपणा म्हणजे जिथलं पोकळीसारखं असं छान असे लेयर येतात त्याच्यासाठी आणि आपण इथे आता एक मोठी अशी पोळी लाटून घेणार आहोत. किनार अशी
थोडीशी ओबडधोबडच येत आहेत. ती ओबडधोबड येणारच आहे, कारण आपल्याला ते घट्टसर पीठ आहे त्याच्यामुळे. तर आपण इथे अशी मोठी पोलपाटभर एक पोळी लाटून घेणार आहोत. बघा इथे आता आपण इथे पोळी लाटून घेतलेली आहे आणि चाकूच्या साहाय्याने अशी त्रिकोण त्रिकोण तयार करणार आहोत. बघा हे बघा असे त्रिकोणी त्रिकोणी आपण इथे करून घेतलेले आहेत. तर बघा असे त्रिकोणी त्रिकोणी झालेले आहेत. तर आपण एक तयार करून घेतलेला आहे. एका बाजूला आपण इथे आपलं जे आहे, तर आपलं जे इडली पात्र आहे ते इडली पात्र ठेवलेलं आहे. तुमच्याकडे इडली पात्र नसेल तर एखाद्या कढईमध्ये असं एक डिश ठेवून घ्या आणि ती तापवून घ्या. छान अशी तापवली गेली की बिना तेलाचं, हे बघा वाफ आलेली आहे आपल्याला, त्याच्यामध्ये खाली पाणी वगैरे काहीच टाकलेलं नाही आहे नुसतं. तर तुम्हाला जर असं करायचं असेल तर एका कढईमध्ये एक डिश ठेवा आणि डिशवर असं ठेवून कढई तापवून घ्या आणि असं छान असे हे बिना तेलाचे शेकून घ्या. खूप छान असे कुरकुरीत असे कडक असे मस्त होतात, कुरकुरीत आणि मऊ लागतात. असं बिना तेलाचं आपल्याला तेलकट जर खायचं नसेल तर अशा पद्धतीने हे केळीचे छान असे हे काप खूप सुंदर असे लागतील आणि चव तर अगदी अप्रतिम लागते. आणि असे आपण कुरकुरीत याच्यावर वाफवून घेणार आहोत. तर तुमच्याकडे जर ओव्हन असेल तर ओव्हनमध्ये सुद्धा तुम्हाला अशा पद्धतीने वाफवले जातात. ह्या ठिकाणी आपण असे हे सगळे मांडून घेतलेले आहेत. आणि आपलं इडली पात्र एकदम छान तापलेलं आहे. आता त्याच्यावर आपण झाकण ठेवून आणि 5-1 मिनटं असं छान वाफवून घेणार आहोत. तर हे बघा अशा पद्धतीने छान असे टपुरे फुगलेले आहेत आणि आपण इथे उलटे पालटे करून घेणार आहोत. आणि बिना तेलाचे आपले केळीचे काप अगदी छान होणार आहे बघा. आणि तुम्हाला तेलकट खाई बघा किती सुंदर असं खरपूस झालेले आहेत. अगदी छान खरपूस तयार झालेले आहेत. मी 2 प्रकारचे काप तुम्हाला करून दाखवणार आहे. तर बघा असे छान असे हे खरपूस तयार झालेले आहेत. त्रिकोणी आकारातले मस्त. परत आता आपण दुसरं तयार करून घेणार आहोत तशाच पद्धतीने. आणि नंतर आता हे तयार करून झालेले आहेत. तर आपण इथे कढईमध्ये टाकले, गरम करायला तेल ठेवलेलं आहे आणि कढईत टाकून आणि आता आपण हे तळून घेणार आहोत. ते बिना तेलाचे केलेले होते आणि हे तळलेले करत आहोत आपण. हे छान असे खरपूस तळून घेत आहोत. हे बघा अशा पद्धतीने. आणि ते हे जे आहे वरचे हे जे बिना तेलाचे हे सुद्धा असे छान कुरकुरीत झालेले आहे. आणि हे जे तेलाचे आहे. तर तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक सबस्क्राईब जरूर करा.